नमस्कार. सिंधुजन अकादमीतर्फे आयोजित या व्याख्यानमालेचं 130रं पुष्प गुंफण्यासाठी मी इथं हजर आहे. माझं नाव आहे श्री रेवणसिद्ध बेरुंगीकर आणि मी आहे सहाय्यक प्राध्यापक DBF दयानंद कॉलेज सोलापूर येथे सध्या कार्यरत आहे. तर आज आपण इथे जे व्याख्यानमालेचं सिंधुजन अकादमीने आयोजन केलेलं आहे, तर माझ्यासाठी हा विषय दिलेला आहे की गुप्त काळासंदर्भात माहिती देण्यासंदर्भात हा विषय दिलेला आहे. हॅलो. तर आजचा जो आपला विषय आहे, गुप्त काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहासाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर ओके ओके तर त्याची संपूर्ण माहिती आज जे आपण गुप्त काळाबद्दल माहिती घेणार आहे, त्याची संपूर्ण माहिती मी आज PPTद्वारे किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे तुम्हाला ही माहिती देणार आहे. गुप्त काळ म्हणजे भारतीय इतिहासातील एक सुवर्णयुग मानला जातो. कारण भारतीय इतिहासात जो साहित्यातील घडामोडी असू दे, धार्मिक घडामोडी असू दे किंवा काही वैचारिक घडामोडी असू दे भारतीय इतिहासात, ते सर्व काही गुप्त काळात भरपूर मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात गुप्त काळात त्याला चालना मिळालेली आहे. इव्हन जे आपण हिंदू धर्माबद्दल आपण आजकाल जे माहिती घेतो, हिंदू धर्म जे म्हणतो आपण, तर त्यामध्ये हिंदू देवदेवता आजकाल जे प्रचलित आहेत, त्याची सुद्धा काही देवतांची सुरुवात ही ह्या काळात झालेली आपल्याला दिसते. तर ह्या PPTच्या माध्यमातून आपण संपूर्णपणे गुप्त घराण्याविषयी किंवा गुप्त काळातील धार्मिक समजुतीविषयी माहिती घेणार आहोत. गुप्त काळाचा जो विस्तार होता भारतीय इतिहासात, तो उत्तर प्रदेश, बिहार, त्याचबरोबर महाराष्ट्रावर सुद्धा त्याचा बराचसा इम्पॅक्ट झालेला दिसतो. तर ह्या गुप्त काळाबद्दल माहिती घेताना आपल्यालाही कळतं की गुप्तांनी साहित्य क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये किंवा आर्थिक याच्यामध्ये, कारण गुप्त काळामध्ये आपल्याला सुवर्ण नाणी भरपूर दिसतात. आणि त्याचबरोबर गुप्तांनी साहित्याला खूप चालना दिलेली दिसते. जे आपण कालिदास जे म्हणतो ते गुप्तांच्या दरबारात होते आणि
ते चंद्रगुप्त दुसरा, ज्याला आपण विक्रमादित्य म्हणतो, त्यांच्या दरबारातील एक नवरत्नापैकी होते. तर काय करत नाही. नमस्कार. टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळं तस्तीबद्दल क्षमस्व. तर आता नमस्कार. हां, गुप्त घराण्याबद्दल नमस्कार. प्राचीन भारतीय इतिहासामध्ये गुप्त युगाला खूप महत्त्व होते. गुप्त काळाला पण एक सुवर्णयुगाचा दर्जा दिलेला आहे. भारतीय इतिहासात गुप्त काळाला सुवर्णयुग असे म्हटले जायचे. कारण त्या काळामध्ये साहित्य, धर्म आणि इतर जे राजकीय स्थैर्य लाभलेला होता. कारण ह्याच्या आधी जर बघितलं आपण प्राचीन काळामध्ये मौर्य युगामध्ये मौर्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आपले संपूर्ण भारतीय उपखंडावर राज्य केलेला होता. आणि त्यानंतर मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर आपल्याकडे 2 भाग झालेले दिसतात. एक कुषाण आणि सातवाहन. कुषाण हे उत्तर भारतावर राज्य करत होते, तर सातवाहन हे दक्षिण भारतावर राज्य करत होते. तर कुषाणांच्या अस्तानंतर उत्तर भारतामध्ये काही काळासाठी मुरुंड या शासकांचा इथे आपल्याकडे मुरुंड या शासकांनी राज्य केलेलं दिसतं. आणि त्यांच्या दरबारामध्ये गुप्त हे सुरुवातीच्या काळात मांडलिक म्हणून काम करायचे आणि त्यांच्या दरबारात काम करत होते. आणि त्याच वेळेस श्रीगुप्त नावाचा जो व्यक्ती होता, त्याने एक स्वतंत्र गुप्त एम्पायर म्हणजे गुप्त राज्य स्थापन करण्याचा धाडस केलेला होता. तर ह्या श्रीगुप्तबद्दल माहिती आपल्याला पुणा म्हणजे आपल्या इथलं आजकालचं जे पुणे म्हणतो, पुणे येथे जे प्रभावती गुप्ता यांचा जो ताम्रपट आढळलेला आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते. तसेच त्यांच्यानंतर श्रीगुप्त जो होता
त्यांच्यानंतर झालेला जो घटोत्कच म्हणून राजा होता त्यांच्याबद्दल सुद्धा पुणे येथील ताम्रपटामध्ये माहिती मिळते. त्याचबरोबर रिद्धपूर येथील ताम्रपटामध्ये सुद्धा आपल्याला ह्याबद्दल माहिती मिळते. तर अशा ह्या गुप्त गुप्त राजे जे होते त्यांचं संपूर्ण भारतावर दबदबा होता. त्या काळातील इंटरनॅशनल व्यापार जो होता त्याच्यावर सुद्धा गुप्तांचा अधिकार झालेला होता. आणि गुप्त राजांचा जो वर्चस्व होता तो उत्तर प्रदेश, बिहार आणि किंबहुना महाराष्ट्रावर सुद्धा होता. कारण चंद्रगुप्त मौर्य जो आपला चंद्रगुप्त दुसरा जो होता त्याची कन्या प्रभावती गुप्ता जी होती त्याचा विवाह वाकाटक राजा रुद्रसेन दुसरा यांच्याशी झालेला होता. त्या आणि कालांतराने रुद्रसेनच्या मृत्यूनंतर वाकाटक राज्याची धुरा प्रभावती गुप्ता यांच्याकडे आलेला दिसतो आणि तिने स्वतःच्या वडिलांच्या म्हणजे चंद्रगुप्त दुसरा जो होता त्याच्या वडिलांच्या सल्ल्याने महाराष्ट्रातील कारभार बघितलेला दिसतो. इवन चंद्रगुप्त दुसरा ह्याने स्वतःच्या दरबारातील जो नवरत्नापैकी नवरत्न होते कालिदास त्यांना सुद्धा प्रभावती गुप्ता यांच्या मदतीसाठी इकडे पाठवलेला दिसतो वाकाटकांच्या दरबारामध्ये. आणि त्यामुळे काही कालिदासाने काही साहित्य आपल्या महाराष्ट्रात रचलं आणि त्याचा तो त्या सुवर्ण युगाचा महाराष्ट्र देखील साक्षीदार झालेला आपल्याला इथे दिसतो. तर अशा ह्या गुप्त साम्राज्याबद्दल जी माहिती आहे ती आपल्याला इतिहासातील काही प्राचीन साधनाबद्दल मिळते. त्यामध्ये कामंदकचा नीतिसार असू दे आणि कामंदकचा जो नीतिसार आहे तो शिखर म्हणून जे हे होते मौर्य आपल्या चंद्रगुप्ताच्या दरबारातील ते प्रधानमंत्री होते त्यांनी ते लिहिलेले आणि त्याच्याबद्दल सुद्धा गुप्त साम्राज्याबद्दल माहिती मिळते. त्याचबरोबर विशाखा दत्तचा मुद्रा राक्षस आणि देवी चंद्रगुप्तम नावाचे ग्रंथ आहेत त्याच्यामधून सुद्धा आपल्याला गुप्त साम्राज्याबद्दल माहिती मिळते. त्याचबरोबर सगळ्या संपूर्ण भारतीयांना माहीत असलेले कवी कालिदास ज्यांना म्हटलं जातं त्यांच्या बऱ्याचशा साहित्यातून आपल्याला गुप्त काळाबद्दल माहिती मिळते. त्याच्या म्हणजे कालिदास हे त्यांच्या नवरत्नापैकी एक असल्यामुळे गुप्त साम्राज्याबद्दल त्यांनी बरीच माहिती लिहून ठेवलेली आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या साहित्यातून आपल्याला गुप्त साम्राज्याबद्दल बरीच माहिती मिळते. त्याचबरोबर अलाहाबाद येथील इन्स्क्रिप्शनमधून सुद्धा जे अलाहाबाद येथील इन्स्क्रिप्शन हरिसेन या राजाने हरिसेन जो होता तो विक्रमादित्य समुद्रगुप्तच्या दरबारामध्ये होता आणि त्यांनी समुद्रगुप्तच्या विजयाचे वर्णन त्या ह्याच्या अलाहाबाद येथील स्तंभलेखावरती लिहून ठेवलेला दिसतो. अलाहाबाद येथील जे इन्स्क्रिप्शन आहे तो
तर समुद्रगुप्ताबद्दल जी माहिती मिळते आपल्याला, समुद्रगुप्ताबद्दल जी आपल्याला माहिती मिळते ते अलाहाबाद येथील जो इन्स्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये, तो इन्स्क्रिप्शन सम्राट अशोकांचा जो शिलालेख होता त्याच्यावरच कोरलेला दिसतो आपल्याला. तसं सम्राट अशोक जसं शांती आणि अहिंसेचा पाठ सगळ्या जगाला शिकवून गेले, त्याच्या विरुद्ध हे समुद्रगुप्त होते, ज्यांनी हिंसा आणि विजयनीतीचा वापर केलेला दिसतो. आणि त्यांचा विजयाचा गुणगान देखील ह्या अलाहाबाद इन्स्क्रिप्शनमध्ये आपल्याला दिसतो. त्याचबरोबर गुप्त राजांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्यांच्या काळामध्ये सुवर्ण आणि प्रकाशित केली. त्याच्यावरून सुद्धा आपल्याला गुप्त काळातील आर्थिक स्थितीबद्दल एक अंदाज येतो. कारण अर्थव्यवस्था समृद्ध असल्याशिवाय आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याची नाणी दिसत नाही. त्यामुळे त्यावरून सुद्धा आपल्याला गुप्त साम्राज्याबद्दल बरीचशी माहिती मिळते. त्यासोबत आपल्याला स्कंदगुप्तची नाणी किंवा कुमारगुप्तचे चांदीची नाणी ह्याच्यावरून सुद्धा आपल्याला बरीचशी माहिती मिळते. कुठला ते बघा ना. ते आता हां हां ओके 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 होत आहे प्रिय पण जाऊ दे. नेक्स्ट स्लाइड. तर असा हा गुप्त साम्राज्य संपूर्ण उत्तर प्रदेश दक्षिणेमध्ये सुद्धा समुद्रगुप्ताच्या काळात त्यांचं आक्रमण झालेलं दिसतं आपल्याला. कारण समुद्रगुप्तांनी दक्षिणेतील 12 राजांना हरवलेला आपल्याला उल्लेख मिळतो. आणि त्यांनी तिथल्या राजांना अंकित करून, इथल्या सर्व राजांना अंकित करून इथल्या राज्याची धुरा त्यांच्या हातात सोपवून गेलेले दिसतात. त्यामुळे आपल्याला गुप्त साम्राज्यांचा मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला दिसतो. तर अशा ह्या गुप्त साम्राज्याचे संस्थापक होते श्रीगुप्त, जे इसवी सन 240 ते 280 इसवी सनापर्यंत ज्यांनी राज्य केलेलं आहे आणि ज्यांचा उल्लेख पुणे येथील ताम्रपटामध्ये त्यांचा उल्लेख आलेला दिसतो. त्याचबरोबर त्यांनी
मुरुंडचे जे शासक होते, मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला मुरुंडचे जे शासक होते, त्यांच्या आधिपत्याखाली सरदार म्हणून काम केलेलं दिसतात आपल्याला. त्यानंतर त्यानंतर जे राजे होते ते होते घटोत्कच. त्यांचा जो कार्यकाल आहे इसवी सन 280 ते 219 पर्यंत त्यांचा तो कार्यकाल होता आणि त्यांचा सुद्धा उल्लेख आपल्याला पुणे आणि रिद्धपूर येथील ताम्रपटामध्ये आलेला दिसतो. तर हे दोन्ही जे राजे होते, तर त्यांचा एक सुरुवातीचा काळ होता, जो गुप्तांचा एक सुरुवातीचा आपण काळ मानतो. त्यानंतर गुप्त साम्राज्याचे खऱ्या अर्थाने जर विस्ताराची सुरुवात झाली असेल किंवा गुप्तांचे जर खरे संस्थापक जर कोणाला म्हणायचं असेल, तर ते जे आहेत ते चंद्रगुप्त पहिला होते. चंद्रगुप्त पहिल्याला आपण खरे संस्थापक मानतो. थँक्यू. घटोत्कच नंतर जे आले चंद्रगुप्त पहिला, ज्यांना आपण म्हणतो, ते गुप्त साम्राज्याचे खरे संस्थापक मानले जातात. त्यांच्या काळात खऱ्या अर्थाने गुप्त साम्राज्य हे मुरुंडापासून वेगळा झालेला दिसतो आणि त्यांनी स्वतंत्र असा गुप्त साम्राज्याची संस्थापक म्हणजे स्थापना केलेली दिसतात आणि त्यांना आपण खऱ्या अर्थाने गुप्त साम्राज्याचे संस्थापक मानतो. त्यांच्या काळातच गुप्त साम्राज्य हे मगध, प्रयाग आणि साकेत या ठिकाणी विस्तारलेलं दिसतं. कारण त्यांनी जे विस्तार केले, चंद्रगुप्त पहिल्याने जे विस्तार त्यांच्या राजकीय विस्तार जे केले आहेत ते वैवाहिक संबंधापासून केलेले आहे. कारण त्यांची जी राणी होती कुमारदेवी, ती नेपाळच्या लिच्छवी राजघराण्यातली होती आणि त्यामुळे पहिल्यांदा त्यांच्या राज्यारोहणानंतर त्यांनी जी नाण्यांची सुरुवात केली, त्याच्यामध्ये त्यांच्या राणीचं सुद्धा चित्र दिसतं आणि चंद्रगुप्त पहिलानी त्यांच्या राज्यारोहणानंतर गुप्त संवतची सुरुवात केलेली दिसतो. त्यामुळे आपल्याला गुप्त संवत कधी सुरुवात झाली आणि चंद्रगुप्त पहिल्याचा राज्यारोहणाची तिथी सुद्धा आपल्याला त्यावरून माहिती मिळते. त्यानंतर चंद्रगुप्त पहिल्यानंतर जो महत्वाचा राजा आलेला आहे तो होता त्यांचा मुलगा समुद्रगुप्त. समुद्रगुप्तचं जर बघायला गेलं तर त्यांना आपण इतिहासकारांनी दुसरा नेपोलियन असे म्हटलेले आहे आणि त्यांच्याबद्दल बरीच माहिती साहित्यातून, त्याचबरोबर त्यांचा जो मंत्री होता हरिसेन, त्यांनी जे अलाहाबाद येथील शिलालेख आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या विजयाची सगळे संपूर्ण माहिती लिहून ठेवलेली आहे आणि त्यावरून सुद्धा त्यांच्या विजय अभियानाबद्दल आपल्याला भरपूर माहिती मिळते. समुद्रगुप्ताच्या विजय अभियानाबद्दल समुद्रगुप्ताचं महत्वाचं काम म्हणजे त्यांनी संपूर्ण भारतात स्वतःची विजयी घोडदौड चालू केली आणि गुप्त साम्राज्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या काळात विस्तार केलेला दिसतो. समुद्रगुप्तांनी पहिल्यांदा जो विजय अभियान सुरू केला तो गंगा आणि त्याच्या खोऱ्यामध्ये असणारे जे राज्य होते त्यांना जिंकून त्यांनी स्वतःच्या विजय अभियानाची सुरुवात केलेली दिसते. त्यानंतर त्यांनी त्या विजय अभियान करताना त्यांचा तो विजय अभियान करत असताना त्यांनी स्वतःचा मोर्चा नेपाळकडील राज्याकडे किंवा हिमालयातील राज्याकडे वळवलेला दिसतो. त्यानंतर समुद्रगुप्तांनी दक्षिणेतील जे राज्य होते, जे
राजांचा संघ होता त्यांना पराभूत केलेला दिसतो आणि 12 राजांच्या संघांना पराभूत करून दक्षिणेवर स्वतःचा वर्चस्व निर्माण केलेला दिसतो आणि दक्षिणेतील म्हणजे तामिळनाडूपर्यंत त्यांनी जे राज्य होते त्यांच्या संघाला हरवून तिथे स्वतःचं आधिपत्य निर्माण केलेला दिसतो. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांना सुद्धा समुद्रगुप्तांनी स्वतःच्या आधिपत्याखाली आणलेला दिसतो. त्याचबरोबर जे आटाविक राज्य होतं ज्याला आपण मौर्यांच्या इतिहासात सुद्धा त्यांचा उल्लेख मिळतो किंवा अशोकाच्या शिलालेखामध्ये सुद्धा 13व्या शिलालेखामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख मिळतो. त्या आटाविक राज्याचा सुद्धा पराभव समुद्रगुप्ताने केलेला दिसतो. आणि त्याच प्रकारे कुशाणांचे जे वंशज होते, कुशाण आणि शकांचे जे वंशज होते जे अफगाणिस्तानमध्ये राज्य करत होते त्या काळामध्ये, तर त्या अफगाणिस्तानातील त्या वंशजांना सुद्धा समुद्रगुप्तांनी त्यांचा पराभव केलेला आहे. आणि अशा रीतीने समुद्रगुप्तांनी संपूर्ण भारतावर स्वतःचं वर्चस्व निर्माण केलेलं आहे आणि त्याचसोबत परकीय लोकांपासून भारताला मुक्त करण्याचं सुद्धा काम समुद्रगुप्तांनी केलेलं आहे. आणि समुद्रगुप्ताचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो स्वतःला काही नाण्यावरती वीणा वाजवताना दाखवतो. म्हणजे स्वतःच्या नाण्यावरती त्यांनी वीणा वाजवताना कोरलेला दिसतो त्यांच्या नाण्यावरती. त्यावरून त्याला संगीतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आवड होती हे सुद्धा आपल्याला दिसून येतं. त्यामुळे त्यांच्या काळामध्ये समुद्रगुप्ताच्या काळामध्ये कलेला खऱ्या अर्थाने वाव मिळण्यास सुरुवात झालेली दिसते आपल्याला. त्याचबरोबर समुद्रगुप्तांनी बरेच मोठ्या प्रमाणात यज्ञ केले होते. त्यामध्ये अश्वमेध यज्ञ होते. ह्यामुळे हिंदू धर्माचा एक पुनरुत्थान होण्यासाठी आपल्याला हिंदू धर्माचा पुनरुत्थान होण्यासाठी मदत मिळालेली. कारण त्याच्या आधीचा जर कालखंड बघितला तर भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रभाव वाढलेला होता, जैनांचा प्रभाव वाढलेला होता आणि हिंदू धर्माचा म्हणावा तितकाचा प्रभाव राहिलेला नव्हता. गुप्तांनी जेव्हा इथं गुप्तांचं राज्य सुरुवात झाली त्यानंतर जेव्हा समुद्रगुप्ताच्या हातामध्ये आपल्याला सत्ता आलेली दिसते आणि त्यांच्या विस्तारवादी धोरणामुळे संपूर्ण भारतावर त्यांचं आधिपत्य झालेलं दिसतो आणि तरी हिंदू धर्माला चालना दिलेली दिसते आपल्याला इथे. त्यामुळे त्यांच्या विजय अभियानामुळे भारतीय इतिहासकार त्यांना इंडियन नेपोलियन असे संज्ञा देत असतात. आणि समुद्रगुप्ताच्या विजयी अभियानामुळे संपूर्ण भारतात एक संघ व्हायला मदत झाला आणि संपूर्ण भारतात एक सारखी प्रशासन पद्धती, एकसारखं कल्चर आणि एकसारखं धर्म ह्या आणि अर्थव्यवस्था, व्यापार ह्याला चालना मिळालेली दिसते. मग समुद्रगुप्तानंतर त्यांचा जो मोठा मुलगा होता रामगुप्त हा गादीवर आलेला दिसतो. तर रामगुप्तांचा कार्यकाळ हा खूप छोटा होता कारण त्यावेळेस गुप्त साम्राज्यावरती शक लोकांचं आक्रमण होत होतं आणि शक लोकांचं आक्रमण होत असताना रामगुप्त हा त्यांच्यासमोर कमकुवत ठरलेला दिसतो. आणि त्याच्याबद्दल पूर्वीच्या इतिहासामध्ये आपल्याला माहिती जास्त प्रमाणात मिळत नव्हती. पण काही नवीन सोर्सेसमध्ये ह्यांच्यानंतर समुद्रगुप्तानंतर आपल्याला डायरेक्ट चंद्रगुप्त दुसरा होता असा काही इतिहासामध्ये उल्लेख होता. पण नवीन जे सोर्स सापडलेले त्याच्यामध्ये रामगुप्त नावाचा समुद्रगुप्त नंतर राजा गुप्तांच्या गादीवर बसलेला दिसतो आपल्याला. त्याचा उल्लेख नाट्य दर्पणमध्ये दिसतो. म्हणजे गुणचंद्राचा जो नाट्य दर्पण नावाचा कादंबरी आहे त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख दिसतो. त्याचबरोबर विशाखा दत्तचं जो देवी चंद्रगुप्तम हे जे नाटक त्यांनी जे लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं रामगुप्तचा उल्लेख आलेला दिसतो. तर ज्याच्यामध्ये रामगुप्त शकासमोर कमकुवत ठरताना त्यांच्यासमोर काही जाचकाठी ठेवलेले होते आणि त्यामुळं त्याला स्वतःची राणी ह्यांना शकांना द्यावी लागत होती. आणि त्याच्यापासून मुक्तता करण्यासाठी रामगुप्तचा जो लहान भाऊ होता ज्याला आपण चंद्रगुप्त दुसरा म्हणतो त्यांनी स्त्री वेश घेऊन शकांचा पराभव केलेला दिसतो. आणि त्यानंतर त्यांनी रामगुप्तला सुद्धा मारून गुप्तांच्या गादीवर स्वतःला आधिपत्य केलेलं दिसतो. त्यानंतर रामगुप्ताच्या नंतर आपल्याला चंद्रगुप्त दुसरा हा राजा त्यांच्या गादीवर आलेला दिसतो गुप्तांच्या साम्राज्यावर. आणि चंद्रगुप्त दुसऱ्याच्या काळात
गुप्त साम्राज्याला अधिकच चालना मिळालेली दिसते आणि गुप्त साम्राज्याचा विस्तार अधिक मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. कारण ह्या काळात दक्षिणेमध्ये, त्याचबरोबर किंबहुना महाराष्ट्रामध्ये किंवा उज्जैन पश्चिम भारतामध्ये त्यांचा विस्तार झालेला दिसतो चंद्रगुप्त दुसऱ्याच्या काळामध्ये. चंद्रगुप्त दुसऱ्याने स्वतःच्या विजयी अभियानाबरोबरच इतर राज्याशी संबंध जोडून देखील आपल्या राज्याचा विस्तार केलेला दिसतो यामध्ये. त्यामध्ये प्रामुख्याने चंद्रगुप्ताचा आधुनिक उल्लेख करायचा तर शेख राजे जे होते त्यांचा बिमोड करण्याचं काम पश्चिमेतून आणि मध्य भारतातून हे चंद्रगुप्त दुसऱ्याने केलेलं आहे. कारण ह्यांच्याच काळात उज्जैन जे होता त्याच्यावर सुद्धा गुप्त साम्राज्याचं आधिपत्य झालेलं दिसतं. आणि चंद्रगुप्ताने त्यामुळे शकांना हरवून चंद्रगुप्त हे ज्याला आपण व्यापारी बंदर जे म्हणतो ज्याला भरूच, कॅम्बे, सोपारा जे होते त्याच्यावर सुद्धा त्यामुळे गुप्त साम्राज्याचं आधिपत्य झालेलं दिसतो. चंद्रगुप्ताचा अजून एक उपलब्धी म्हणलं तर त्यांनी स्वतःच्या मुलीचा विवाह महाराष्ट्रातील वाकाटक राजा जो होता, वाकाटक राजे जे होते रुद्रसेन दुसरा, त्यांच्या सोबत त्यांच्या मुलीचा विवाह लावून दिलेला होता. आणि कालांतराने रुद्रसेनच्या मृत्यूनंतर ते राज्य चंद्रगुप्त दुसरा याची जी मुलगी होती प्रभावती ह्याच्याकडे आलेला दिसतो. त्यामुळे सुद्धा चंद्रगुप्त दुसऱ्याला त्याच्या विजयी अभियानामध्ये किंवा राज्य विस्तार करण्यासाठी मदत झालेलं दिसतं आपल्याला. कारण प्रभावतीच्याच वतीने त्यांनी जे पश्चिमेतील शेख राजे होते त्यांचा बिमोड केलेला आहे आणि त्यांच्यावर विजय मिळवलेला आहे आणि शकांना तिथून हुसकावून लावलेला आहे. त्यामुळे कारण ह्याचा जो प्रमाण आहे तिथे जे चांदीची नाणी सापडलेली आहेत गुजरातमध्ये किंवा मध्य भारतामध्ये, त्याच्यावरून आपल्याला असं दिसतंय की चंद्रगुप्तांनी शकावरती विजय मिळवलेला होता आणि त्या विजयानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात चांदीची नाणी काढलेली होती आणि त्यामुळे त्यांच्या चंद्रगुप्ताचा शकावरती जो आधिपत्य झालेला आहे, जो विजय मिळवलेला आहे, त्यामुळे इतिहासामध्ये स्वतःला त्यांनी विक्रमादित्य असे म्हणून घेतलेले. कारण विजयानंतर स्वतःला शाकाहारी आणि विक्रमादित्य असे 2 बिरुद स्वतःला लावून घेतलेले आहेत चंद्रगुप्त दुसरा यांनी. आणि त्यांच्याच काळात कला आणि साहित्याला मोठ्या प्रमाणात वाव मिळालेला असतो. कारण चंद्रगुप्त दुसऱ्याच्या दरबारामध्ये नवरत्न होते आणि नवरत्नांमध्ये प्रामुख्याने अमरसिंह किंवा कालिदास. अमरसिंह म्हणजे ज्यांनी अमरकोशचा निर्माता अमरसिंह हा चंद्रगुप्त दुसऱ्याच्या दरबारी होता, ज्यांनी संस्कृत शब्दावली म्हणजे अमरकोश निर्माण केलेला आहे. त्याचबरोबर कालिदास जे होते ते सुद्धा चंद्रगुप्त दुसऱ्याच्या दरबारात नवरत्नापैकी एक होते. कालिदास आणि अभिज्ञान शाकुंतलम जे नाट्य लिहिलेलं आहे ते जगामध्ये पहिल्यांदा ट्रान्सलेशन झालेलं आहे इंग्लिशमध्ये, युरोपियन भाषांमध्ये. त्यानंतर महाभारताचं ट्रान्सलेशन झालेलं आहे. त्यामुळे कलेच्या दृष्टीने जर चंद्रगुप्ताचा जर काळ बघितला तर त्या काळामध्ये कलेला खूप मोठ्या प्रमाणात वाव मिळालेला दिसतो आपल्याला. आणि भारतीय एक क्लासिकल जे एज मानतो आपण गुप्त काळाला, त्याचा मोठ्या प्रमाणात क्लासिकल एज जे म्हणतो आपण त्याला मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार चंद्रगुप्त दुसऱ्याच्या काळात झालेला दिसतो आपल्याला. त्याचबरोबर त्यांच्या काळामध्ये हिंदू धर्माला मोठ्या प्रमाणात राजश्री मिळालेला दिसतो आपल्याला. त्यानंतर चंद्रगुप्त दुसऱ्यानंतर त्यांचा मुलगा कुमारगुप्त हा गादीवर आलेला असतो, ज्याला आपण महेंद्रादित्य म्हणतो. त्यांच्या काळामध्ये पुष्यमित्र नावाचे जे हे होते
पुष्यमित्र नावाचे जे समाज होता किंवा ज्याला आपण पुष्यमित्र जाती म्हणतो, त्यांचा ह्याच्यावर आक्रमण झालेलं दिसतं गुप्त साम्राज्यावरती, आणि ते त्यांचा बिमोड करण्याचं काम कुमारगुप्ताने केलेलं आहे. कुमारगुप्तचं महत्त्वाचं काम म्हणजे गुप्त साम्राज्याचे जे विस्तार झालेले होता त्याचं रक्षण, त्याची प्रशासन व्यवस्थेची धुराधारी त्यांनी व्यवस्थित सांभाळलेली दिसतेच. त्याचबरोबर त्या काळात जे बाहेरून आक्रमण होत होते त्याचा सुद्धा बिमोड कुमारगुप्त येथे केलेला दिसतो. त्याच्या कुमारगुप्तच्या काळामध्येच आपल्याला नालंदा येथील जो बौद्ध विहार होता म्हणजे त्याच्या विद्यापीठामध्ये रूपांतर झालेलं दिसतं. कारण नालंदा जो विश्वविद्यालय उभा केला त्याच्या स्थापनेमध्ये कुमारगुप्तचा मोठा वाटा आपल्याला इथे दिसतो. आणि कुमारगुप्त नंतर जो गादीवर आला कुमारगुप्तचा मुलगा स्कंदगुप्त, त्याच्या काळामध्ये सुद्धा पुष्यमित्रांचा गुप्त साम्राज्यावर आक्रमण झालेलं असतं. आणि त्याचबरोबर संपूर्ण आशिया आणि युरोप खंडाला ज्या लोकांनी पराभूत केले, ज्याला आपण हुन असे म्हणतो, आणि ज्यांनी रोम साम्राज्याचा देखील पराभव केला, त्या हुनांचा बिमोड करण्याचं काम स्कंदगुप्ताने केलेलं आहे. स्कंदगुप्ताने एकाच वेळेस पुष्यमित्रांना देखील हरवलेलं आहे आणि जे युरोपियन साम्राज्याने नष्ट करून भारतावर आक्रमण करून आलेले होते, जे हुन, ज्यांना हुन असं म्हटलं जातं, ज्यांनी रोमन साम्राज्याला सुद्धा पराभव केलेला होता, त्यांचा सुद्धा पराभव करण्याचं काम स्कंदगुप्ताने केलेलं आहे. आणि हुनांना भारतापासून लांब ठेवण्याचं, कारण त्यानंतर जवळजवळ 50 ते 60 वर्ष हुन भारताकडे फिरकलेले नाही आहे स्कंदगुप्तांनी त्यांचा पराभव केल्यानंतर. त्यामुळे भारताला परकीय आक्रमणापासून रक्षण करण्याचं देखील काम स्कंदगुप्तांनी केलेले आहे. स्कंदगुप्ताच्या काळातच आपल्याला गुप्त काळाची अर्थव्यवस्था डळमळीत झालेली दिसते. कारण ज्या गुप्त काळामध्ये सुवर्ण आणि मोठ्या प्रमाणात निर्माण झाली, ज्याला आपण दिनार म्हणतो, कारण गुप्त काळातील सुवर्ण नाणीला दिनार असे म्हटले जायचे, तर त्या सुवर्ण नाणीमधले सुवर्णाचा दर्जा घसरलेला दिसतो. त्याचबरोबर आपल्याला स्कंदगुप्ताच्या काळात पहिल्यांदा तांब्याची नाणी वगैरे दिसतात. कारण तांब्याच्या ह्या नाणीवरून आपल्याला एक कळतं की ह्या काळात गुप्तांची आर्थिक स्थिती खालावत चाललेली होती. त्यानंतर गुप्त साम्राज्याला उतरती काळा लागलेली दिसते. त्यानंतर काही गुप्त साम्राज्यावर काही राजे येऊन गेले, त्यामध्ये पुरुगुप्त होते, कुमारगुप्त, बुद्धगुप्त किंवा नरसिंहगुप्त, भानुगुप्त असे बरेच राजे येऊन गेलेले दिसतात. आणि अशा प्रकारे गुप्तांचा जो साम्राज्य होता इसवी सन 550 पर्यंत यानादा कारणाने भारतीय उपखंडावर चालू होता. तसे बघायला गेलं तर इतिहासामध्ये त्यांचा उल्लेख जो आहे, गुप्त साम्राज्याचा उल्लेख इसवी सन 11व्या-12व्या शतकापर्यंत सुद्धा सापडतो. कारण गुप्ताचे काही वंशज आपल्याला उत्तर भारतामध्ये किंवा ह्याच्यामध्ये राज्य करताना दिसत असतात, उत्तर प्रदेशमध्ये, तर त्यांचा उल्लेख आढळतो. परंतु स्कंदगुप्तानंतर खऱ्या अर्थाने गुप्त साम्राज्याला उतरती काळा लागलेली दिसते. ज्या साम्राज्याने संपूर्ण भारतावर मोठ्या प्रमाणात राज्य केलं, ज्यांनी मोठ्या प्रमाणात ज्या काळामध्ये भारतीय काळाला आपण सुवर्ण, म्हणजे ज्या काळाला आपण सुवर्णयुग असे म्हणतो, त्या काळातला स्कंदगुप्तानंतर उतरती काळा लागलेली दिसते. गुप्तांचा जो राज्य होता त्याची जी मुख्य धुरा जी होती ते त्यांच्या प्रशासन व्यवस्थेवर होती. गुप्त काळातील जे प्रशासन व्यवस्था आहे ते महत्वाचं म्हणजे तर जे गुप्ताचा जो राज्य होता, गुप्त एम्पायर जो होता, त्याला ते राष्ट्र असे म्हणत होते. आणि त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन राजाकडून केलं जायचं. म्हणजे राजा हा राज्याचा प्रमुख असा होता. त्याचबरोबर जे प्रांत होते त्याला भुक्ती असे म्हटले जायचे, आणि भुक्तीचा जो प्रमुख होता त्याला उपरीक असे म्हटले जायचे. आणि भुक्तीच्या खाली विषय होते, जे जिल्ह्याच्या प्रशासन व्यवस्थेसाठी विषयाची निर्मिती केलेली होती. जसं आजकाल आपल्याकडे जिल्हे असतात, त्यावेळेस त्या जिल्ह्याला विषय असे म्हटले जायचे, आणि त्याच्या प्रमुखाला विषयपती असे म्हटले जायचे. त्याचबरोबर प्राचीन भारतामध्ये जे
ग्राम प्रशासन व्यवस्था होती त्याला सुद्धा महत्त्वाचं स्थान होतं. त्यामुळे गुप्तांनी सुद्धा ते ग्राम प्रशासनवर व्यवस्थितपणे लक्ष केंद्रित केलेले आपल्याला तिथे दिसतात. त्याचबरोबर गुप्त काळातील अजून एक महत्त्वाची देणगी म्हणजे न्यायव्यवस्थेबद्दल सांगता येईल. कारण त्यांच्याच काळामध्ये क्रिमिनल कोर्ट्स म्हणजे ज्याला फौजदारी न्यायालय किंवा सिव्हिल न्यायालय ज्याला म्हणतो आपण, त्या काळात आपल्याला अस्तित्वात आलेले दिसतात. आणि त्याच्यासाठी महादंड नायक वगैरे नावाचे पदाधिकारी त्यांनी नेमलेले दिसतात. कारण गुप्त राजे जे होते न्यायदानाच्या बाबतीत अधिकच दक्ष दिसतात. कारण प्राचीन भारतीय इतिहासामध्ये न्यायदानाची जी आपल्याला प्रथा दिसते ते गुप्त काळापासून प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात दिसायला चालू होते. त्याचसोबत गुप्तांचा जो व्यापार होता तो भारतीय उपखंडात तर होताच, तो त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापारात सुद्धा गुप्तांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतलेला दिसतो. मध्य एशिया, युरोप येथील व्यापार मार्गावर सुद्धा त्यांचा प्रभाव असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे त्या व्यापाराचा जो फायदा होता, प्रामुख्याने फायदा जो होता तो गुप्तांना सुद्धा मिळालेला दिसतो. आणि त्यामुळे गुप्तांचा सुद्धा व्यापार गुप्त काळातील सुद्धा व्यापार भरभराटीस आलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे गुप्त काळातले जे महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते, भोरोच म्हणा, पाटलीपुत्र, उज्जैन, मथुरा, हे जे महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते ह्याच्यामधून हे इथे सुद्धा व्यापार मोठ्या प्रमाणात भरभराटीस आलेला आपल्याला इथे दिसतो. त्याचसोबत गुप्त काळातील जर सामाजिक संरचना जर बघायला गेली तर प्राचीन काळामध्ये आढळणारी सामाजिक संरचना जे होती जसे की चातुर्वर्ण पद्धती असू किंवा प्रामुख्याने चातुर्वर्ण पद्धती प्राचीन भारतात अस्तित्वात होती आणि ती गुप्त काळात सुद्धा चातुर्वर्ण पद्धती भारतामध्ये अस्तित्वात दिसते आपल्याला. परंतु गुप्तांच्या उगमाबद्दल किंवा गुप्त कोणत्या जातीचे होते ह्याबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहे. कारण ते वैश्य होते का ब्राह्मण होते ह्याबद्दल सुद्धा अजून मतभेद आहे. तर त्या काळामध्ये जर आपल्याला बघायला गेलं तर हिंदू धर्माचं तर पुनर्स्थापना झालेली दिसतेच. त्याचबरोबर जे शूद्र होते आणि स्त्रियांचा जो दर्जा होता समाजामध्ये त्याच्यात थोडीफार प्रमाणात सुधारणा झालेली दिसते. कारण ह्या काळामध्येच शूद्रांना काही अधिकार मिळालेले दिसतात. ह्या काळामध्ये शूद्रांना शेतीचा अधिकार मिळालेला दिसतो. याच काळामध्ये स्त्रियांना जे कृष्ण या देवतेची पूजा करण्याचा अधिकार मिळालेला दिसतो. शूद्रांना आणि स्त्रियांना कृष्ण या देवतेचा पूजा करण्याचा अधिकार इथे मिळालेला दिसतो. कारण ह्याच्या आधी स्त्रिया आणि शूद्रांना यापासून वंचित ठेवलेलं होतं. परंतु गुप्त राजाने तो त्यांना अधिकार दिलेला दिसतो यामध्ये. त्याचबरोबर जो फायन नावाचा चिनी प्रवासी होता जो चंद्रगुप्त दुसऱ्या याच्या कालखंडामध्ये भारतामध्ये बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी भारतामध्ये आलेला होता. त्यांनी सुद्धा इथल्या सामाजिक स्थितीबद्दल भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात माहिती त्यांच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेली. त्यावरून सुद्धा आपल्याला गुप्त काळातील सामाजिक संरचनेबद्दल आपल्याला इथे माहिती मिळते. गुप्त काळातील धर्मव्यवस्थेसंबंधित बोलायचं झालं तर त्या काळामध्ये हिंदू धर्माला चांगले दिवस आलेले दिसतात. त्या काळामध्ये हिंदू धर्माला चांगले दिवस आलेले दिसतात. त्याचबरोबर कारण गुप्त हे राजे हिंदू धर्माला जरी राज्याश्रय दिलेले असले तरी त्या काळामध्ये त्यांनी बौद्ध आणि जैन धर्माला सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत केलेली दिसते. कारण कुमारगुप्ताने नालंदा विश्वविद्यालयाच्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे. आणि यामध्ये
प्रामुख्याने त्यामधूनच धर्मामधूनच आपल्याला कला आणि संस्कृतीचा विकास झालेला दिसतो. कला आणि वास्तुकलेचा देखील विकास झालेला दिसतो गुप्त काळामध्ये. त्याच्यामध्ये गुप्तांनी मोठ्या प्रमाणात म्हणजे मंदिरं बांधण्यास सुरुवात केलेली. जर गुप्त काळातील मंदिरं बघितली तर साधी मंदिर आपल्याला एक सुरुवातीचं हे दिसतो. म्हणजे गुप्त काळातील मंदिर भव्य प्रमाणात दिसत नाहीत आपल्याला. एक मंदिर स्थापत्येची एक सुरुवात दिसते आपल्याला. त्यामध्ये त्यामध्ये देवगड, सांची आणि भितरगाव येथील मंदिरांचा आपल्याला प्रामुख्याने उल्लेख करता येईल. त्यासोबत गोवा येथील विष्णू मंदिर, तसंच ऐरण येथील विष्णू मंदिर याचा देखील आपल्याला प्रामुख्याने उल्लेख करता येईल. त्याचसोबत नचना कुटार जे अजयगड येथे आहे, जे शिव पार्वती मंदिर म्हणून ओळखला जातो, तो सुद्धा गुप्त काळातील एक विशेष मंदिर मानला जातो. त्यासोबत भुमरा येथील शिव मंदिर असू दे, हे सुद्धा गुप्त काळामध्ये बांधलेलं दिसतं. ह्या सर्व मंदिरामध्ये देवगड येथील दशावतार जो मंदिर आहे, त्याचा प्रामुख्याने गुप्त काळामध्ये उल्लेख करावा लागेल. कारण हा देवगडचा जो दशावतार मंदिर आहे, त्याचा जो बाकीचे जर गुप्त काळातील बाकीचे जर मंदिरं बघितली तर ते सपाट दिसतात आपल्याला. आणि ह्या मंदिरावर आपल्याला कळस दिसतो, देवगडच्या दशावतार मंदिरावर. आणि ह्या गुप्त काळातील एक उत्कृष्ट मंदिर मानला गेलेला आहे. गुप्त काळाशी संबंधित असलेल्या मंदिरातील हा उत्कृष्ट नमुना मानला गेलेला आहे. त्याचसोबत आपल्या महाराष्ट्राशी संबंधित असलेल्या अजिंठा जे केव्ज आहेत, अजिंठा जी लेणी आहेत, त्याचा सुद्धा विकासामध्ये गुप्तांनी हातभार लावलेला दिसतो. कारण त्यावेळेस वाकाटक जरी महाराष्ट्रातील प्रदेशावर राज्य करत होते, तरी सुद्धा गुप्तांचा इकडं आधिपत्य त्या काळात होता. आणि त्यामुळे अजिंठा येथील लेण्यांचा विकास जो झालेला आहे, तो त्याच्यामध्ये गुप्तांनी सुद्धा योगदान दिलेलं आपल्याला इथे दिसतं. त्याचबरोबर मूर्तिकलेचा सुद्धा आपल्याला इथं विकास झालेला दिसतो गुप्त काळामध्ये. बुद्धांची जे सुलतानगंज येथील मूर्ती आहे, ब्रॉन्झची मूर्ती, ते सुद्धा गुप्त काळाशी संबंधित आहे. गुप्त काळामध्ये साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात झालेली दिसते आपल्याला. याच काळामध्ये भासानी 13 नाटक नाटक जे लिहिलेले आहेत भासानी, ते याच काळाशी संबंधित आहेत. त्यासोबत शूद्रकचे मृच्छकटिकम असू दे, दंडींचं दशकुमार चरित असू दे, त्याचबरोबर अमरकोशने लिहिलेला विश्वकोश असू दे, शूद्रकचा मृच्छकटिकम, त्याचबरोबर विशाखा दत्तचं मुद्रा राक्षस आणि देवी चंद्रगुप्तम, कालिदासचं अभिज्ञान शाकुंतलम, मालविकाग्निमित्र, रघुवंश, मेघदूत असे जे नाटकं होते, ते सर्व काही या काळाशी संबंधित होते. त्यामुळे गुप्त काळाला साहित्याच्या बाबतीत सुद्धा सुवर्ण काळ त्यामुळे गुप्त काळाला साहित्याच्या बाबतीत सुद्धा सुवर्ण काळ असं म्हटलं जातं. त्याचबरोबर ह्या काळामध्ये आर्यभट्ट किंवा भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त यांनी सुद्धा विपुल लेखन केलेले दिसतात या काळामध्ये. त्याचबरोबर जे रामायण आणि महाभारत होते, रामायण आणि महाभारत काव्य जरी पूर्वीपासून त्याचा उल्लेख आलेला असेल, तर त्याचा जो संकलन मोठ्या प्रमाणात आहे, तो गुप्त काळामध्ये झालेला दिसतो. पुराण, स्मृती ग्रंथ हे देखील गुप्त काळाशी मोठ्या प्रमाणात गुप्त काळाबद्दल आपल्याला माहिती देतात. त्यामुळे साहित्याच्या बाबतीत गुप्त काळामध्ये जितके साहित्य रचलं गेले, तितकं साहित्य प्राचीन भारतीय इतिहासामध्ये कोणत्याही काळात रचलं गेलेलं नव्हतं. कारण गुप्त काळामध्ये साहित्याला खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळालेली दिसते आपल्याला. साहित्य, कला, वास्तुकला ह्या
संदर्भात मोठ्या प्रमाणात चालना मिळालेली दिसते आपल्याला. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा गुप्त काळामध्ये मोठ्या प्रमाणात विकास झालेला, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा सुद्धा विकास या काळामध्ये आपल्याला झालेला दिसतो. यामध्ये वराहमिर जे खगोलशास्त्री होते ते सुद्धा गुप्त काळाशी संबंधित होते. त्यांनी बृहत संहिता नावाचा ग्रंथ जो लिहिला होता त्याच्यामध्ये नक्षत्रविद्या वगैरे याच्याबद्दल आपल्याला त्यांनी माहिती दिलेली दिसतात. त्याचबरोबर आर्यभट्ट ज्याने आर्यभट्टियम नामक ग्रंथाची रचना केलेली आहे ते सुद्धा गुप्त काळाशी संबंधित होते. आर्यभट्ट हे सगळ्यात मोठे गणितज्ञ होते आणि भारतीय लोकांना किंवा जगाला दशमलव प्रणाली ज्यांनी दिली ते म्हणजे आर्यभट्ट होते आणि त्यांचा संबंध देखील गुप्त काळाशी होता. त्याचबरोबर आर्यभट्टांनी पहिल्यांदा जगाला सांगितलं की पृथ्वी सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही, हे आर्यभट्टांनी सांगितलेले होते. त्याचसोबत ग्रहण कशामुळे होते हे देखील आर्यभट्टांनी त्यांच्या सिद्धांतामधून मांडून दिले होते. त्यानंतर महत्वाचे म्हणजे भास्कर होते, ज्यांनी महाभास्कर्य, लघु भास्कर्य आणि भाष्य असे या नावाचे 3 ग्रंथ रचले होते. या 3 महत्वपूर्ण ग्रंथाबद्दल त्यांनी खगोलशास्त्राबद्दल बरीच माहिती दिली होती त्या काळामध्ये. त्याचसोबत ब्रह्मगुप्त नावाचे सुद्धा खगोलशास्त्री होऊन गेले, ज्यांनी सायन्स अँड टेक्नॉलॉजी त्या काळातील सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये गुप्त काळातील एक अद्भुत असा विचार मांडलेला होता, जो न्यूटन जे आपण म्हणतो गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटननी मांडला आणि त्याच्याही आधी हा सिद्धांत ब्रह्मगुप्तांनी त्यांच्या कादंबरीमधून मांडलेला दिसतात. कारण गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतामध्ये ते असं म्हणतात की पृथ्वीचा गुणधर्म जो आहे तो चुंबकीय आणि पृथ्वीवरती टाकलेल्या सगळी वस्तू खाली कोसळतात. त्याचबरोबर वाघभट्ट ज्यांनी अष्टांग हृदयाची रचना केली, त्याचसोबत धन्वंतरी हे सुद्धा गुप्त काळातल्या चंद्रगुप्त दुसऱ्याच्या नवरत्नापैकी एक होते. धन्वंतरी किंवा वाघभट्ट हे शल्यचिकित्सा शास्त्रात खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी त्यावेळेस काम केलेलं होतं. त्यासोबत तर अशा प्रकारे जो त्याला आपण गुप्त काळातलं एक सुवर्णयुग मानतो, प्राचीन भारतीय इतिहासातील जे गुप्त काळाला आपण एक सुवर्णयुग म्हणतो, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये गुप्त काळामध्ये आपल्याला विकास झालेला दिसतो. त्यामध्ये कला साहित्य असू दे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुप्तांनी याच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणात गुप्तांनी योगदान दिलेलं दिसतं.
स्टॉप करूया. बरं, कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता बरं का. मी त्यासाठी लाईव्ह घेईन. PPT मिळालं नाही. अरे ते बघ ना काय झालं. तर लाईव्ह आहे रे मला आता. ते हा ते PPT मधून बाहेर कसं यायचं सर. ती PPT हा स्टॉप सेल पण इथं फुल स्क्रीन केल्यामुळे ना ते त्यातून एक्झिट होता येत नाही. नाही नंतर झालं होतं. एस्केप केलं तर चालेल का. हो बोलणं झालंय पण आपलं लाईव्ह काय असेल तर. हो नाही ना डायरेक्ट बोलायचं आहे मला, कारण हे जसं PPT वगैरे म्हटलं ना सर, ते डायरेक्ट बोलण्यात जे आहे ना पण ते असं नाही आहे PPT मध्ये. काहीच नाही दिसत. नाही 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 माझ्याकडे तो प्रॉब्लेम झाला काय. हो कारण ते तिकडून काही करता येईल का बघा. नाही ते शो केला सर. झालं
हा एंड बरोबर एंड बरोबर केलं. झालंय ना. हा सर बोला. हा संपला सर, पण ते एंड होत नाहीये. हा बोलतोय, त्यांच्याशीच बोलतोय. तर बघूया. हं? ते काहीतरी प्रॉब्लेम आला माझ्या लॅपटॉपला आला असेल बहुतेक, असं वाटतं मला. हां. हो का? हो. हॅलो. हा सर बोल. हां हां हां. नाही सर, ते काय काय झालंय, माझ्या लॅपटॉपचा अचानक ब्लर यायला लागला तिथे. तर ते काहीच हो. हां हां हां.